नमस्कार मित्रांनो, एसपी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। गोकुळ दूध संघातील राजकारणाला उकळी आली आहे। एका बाजूला आमदार शिवाजी पाटील यांनी न्यायप्रविष्ट असलेल्या 1200 संस्था सभासदांवरून ईडी चौकशीची मागणी केली आहे, तर दुसऱ्या बाजूला आमदार सतेज पाटील यांनी याला भाजपची जुनी अप्रेंटिसशिप म्हटलंय। गोकुळची ईडी मार्फत चौकशी करा या मागणीसाठी कदाचित किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर येतील असाही अंदाज आमदार पाटील यांनी व्यक्त केला गेलाय। गोकुळच्या राजकारणावर नेमकं आमदार सतेज पाटील काय म्हणाले ते आपण पाहूयात। भाजपची ही मोडस ऑपरेंडी आहे। ज्यावेळी एखादं प्रकरण पुढं करायचं असेल त्यावेळी किरीट सोमय्या ते तारण हरतायत भाजपचे। कुठल्याही प्रकरणात ताबडतोब ते या ठिकाणी जबाबदारी घेतात। आता कदाचित ते 2-4 दिवसात कोल्हापूरला येतील, चौकशीची वेगवेगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी मागणी करतील। मला वाटते महायुतीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी बघून घ्यावं आता काय चाललंय ते। नाही, मला वाटतं मुळात शिवाजी पाटलांच्याकडे विषय कुठले आहेत की ईडी पर्यंत चौकशी करावी, असे काही विषय आहेत का, मुळात ते समजून घेतलं पाहिजे। आणि माझी त्यांनाही विनंती आहे की संस्था बदनाम होता कामा नये याची दक्षता आपण घेऊया। विधानसभेच्या राजकारणातून गोकुळला आपण टार्गेट करू नये अशी माझी त्यांना विनंती असणार आहे। कारण की शेवटी जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, गोकुळ असू दे, या दोन संस्था या जिल्ह्यामधल्या लाखो शेतकऱ्यांचा तारण हरतायत। आणि मग त्या बदनाम झाल्या तर मग लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी होतो। आणि ऑलरेडी संचालक मंडळात आमच्या उलटे निवडून आलेले 4 लोक आहेतच ना, ते प्रत्येक बोर्ड मिटिंगला सह्या करतात, त्यांची हाजरी आहे बोर्ड मिटिंगला, अजेंडावर त्यांची सही आहे, जे ठराव मंजूर झाले त्याच्यावर सही आहेत। त्यामुळे मग त्यांनी काय बघितलं नाही का असं म्हणायचं आहे का त्यांना? नाही, ठीक आहे, थोडा निवडणुका झाल्यानंतर थोडा संघर्ष असतो, परंतु सुदैवानं महायुतीच्या सत्तेत असणारे महापौर असतील, उपमहापौर असतील किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, या सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन, कारण की शेवटी दुसऱ्या बाजूला 35चा आकडा देखील मोठा आहे आणि शेवटी निवडून कशासाठी आलोय आम्ही? या कोल्हापूर शहराचा विकास करण्यासाठी आलो। निवडणुकीपर्यंत राजकारण हरकत नाही, आम्ही केलेलंच आहे, आरोप प्रत्यारोप एकमेकावर केलेलंच आहे, परंतु निवडून आल्यानंतर हे शहर विकसित कसं होईल, शहराचे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत, बाकीच्या समस्या त्या पुढं सोडवता कसा येईल, हा आमचा महाविकास आघाडी म्हणून सहकार्याची भूमिका असणार।